हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांच्या आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर। सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोड ताईंना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर इथं झालेली आहे सकाळचा टायमिंग आहे। बाळ मस्त इथं झोपलेलं आहे आणि छानपैकी असं सुस्त असं पडलेलं आहे। तर ते कसं थोडंसं पण आवाजाला लगेच उठून जातं म्हणून हळूवारपणे निघावं लागतं तिथून। तर सकाळचे वाजलेले आहेत 7:30 17 मी लवकर उठलेले होते, पण बाळ काही जमूनच देत नाही, वेळ तो करूनच देतो। बरोबर उठायला लागले का तो पण बरोबर उठून जातो, मग त्याचं करता करताच वेळ होऊन जातो आणि बाहेर उजेडसुद्धा पडून जातो। तर असो, तर इथं तरी 6:30 वाजलेले आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं सकाळच्या वेळेस पण खूप असं उजेड पडलेलं असतं आणि खूप म्हणजे रात्र छोटी असल्यामुळं असं वाटतं की किती वेळ झाला आणि किती नाही, पण 7:30 वाजलेले होते। 7:30 पण वाजले नसतील, पूर्णपणे कमीच वाजलेले होते, पण खूप असं उजेड मस्त दिसत होता। आणि मग बाहेर निघाल्यानंतर सगळं अंगणवरती जायच्या आधी ना खाली सगळं अंगण वगैरे झाडून वगैरे घेतलं आणि सडा वगैरे मारून घेतला सगळा। कसं मग खाली सडा वगैरे सकाळी मारलेलं असलं तर खूप छान असं वाटतं, पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं आणि सकाळी हे कामं करायला सुद्धा मला खूप आवडतात। तर सडा वगैरे मी नेहमीच मारत असते, तर ते काम मस्त करून घेतलं। वरती आले, आज होता उपवास, तर साडी घातलेली आहे आणि केस वगैरे सुद्धा धुतलेले आहेत। तर एखाद्याची कमेंट होती की तू साडी घालून परत साडी घालून कधी व्हिडिओ येणार आहे, तर हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठी खास साडी घालून म्हणजे मला घालायचीच होती साडी, पण उपवास पण होता म्हणून ती ताईची पण कमेंट होती। त्या ताईंना मी साडी घातलेलं खूप आवडतं, तर थँक्यू। साडी घातलेली आहे आज मी। तर इथं आहे ना एक ग्लास मस्त पाणी पिऊन घेतलेलं आहे आणि गरम पाणी, कसं सकाळी मग थोडं बरं पडतं गरम पाणी पिलं तर। आणि सगळ्यात आधी मग झाडू मारायचं काम हाती घेतलं, कारण कसं मग घरात रात्रीचे सगळे म्हणजे घाण वगैरे झालेले असते आणि मग झाडू मारल्याशिवाय काही चैन पडत नाही। व्यवस्थितपणे सगळं डीप क्लिनिंगचं झाडू म्हणजे सकाळी कसं सगळं बारीक निरीक असं सगळं कानाकोपऱ्यातून घाण काढून झाडू मारत असतो आपण, मग नंतर काही नाही एक हात मारला तरी होऊन जातं। तर इथं असं सगळं झाडू मारून घेतलेलं आहे मी। पूर्ण घराला झाडू मारल्याशिवाय काही फ्रेश वाटत नाही। झाडू मारल्यानंतर म्हटलं चहा पिऊया, तर दूध वगैरे काही आलेलं नव्हतं अजून म्हणून काळा चहा केला बिना दुधाचा। तर मला बिना दुधाचा सुद्धा चहा आवडतो, असं नाही की दूधच पाहिजे असं। थोडंसं मी त्याच्यात लिंबू टाकला, मस्त लागत होता। लिंबू वगैरे टाकलं आणि त्याच्यानंतर चहा पिऊन घेतला। चहा पिल्यानंतर इथं माझा उपवास होता म्हणून थोडे साबुदाणे भिजू घातले। रात्री काय घातले नव्हते, म्हणजे आठवण नव्हती आणि असं पण सकाळी घातलं तरी होतं। साबुदाणा थोडं कमीच पाणी टाकलं, कारण कसं मग जास्त गचगच होऊन जातो, म्हणजे पूर्ण आवरेपर्यंत बरोबर होतो आपला साबुदाणा। त्याच्यानंतर मला करायचं होतं हळदीचं लेपन। मंगळवार होता आणि माझा उपवाससुद्धा होता, तर म्हटलं हळदी लेपन करूया। तर त्याच्यासाठी मी गंगाजल, गोमूत्र आणि हे गुलाबजल घेतलेलं आहे, मस्त हे टाकून हळदी लेपन करणार आहे मी आता। तर हळद काही जास्त घेतलेली नाही आहे, फक्त 1 चम्मच हळद घेतलेली आहे, कारण कसं मग ते उरून असते आणि मग ती फेकल्यावारी जाते म्हणून कमीच हळद घ्यायची। हळदी लेपनला काही जास्त लागत नाही, थोडं पातळच करायचं, म्हणजे कसं असं छिद्रविद्र काही दिसत नाही याच्यात, आपण हळदी लेपन करतो तेव्हा दिसत नाही म्हणून मग थोडंसं पातळ करायचं, कारण कसं हळदी लेपन खूप छान असं एकसारखं होतं। तर इथे थोडं चम्मच घेतलं आणि चम्मचने चहू कडून टाकून घेतले मी, पूर्ण असं उंबरठ्यावर टाकून घेतलेलं आहे। हाताने हात न भरवता आणि फक्त हाताने असं पसरवत आहे।
हळदी लेपन केलेलं सुद्धा खूप चांगलं असतं आपल्या घरासाठी. करत जावं तुम्ही. मी तर करते हप्त्यातून 2-3 वेळेस माझं राहतंच, मी करत असते मस्तपैकी. आणि इथं बाजूला स्वस्तिक वगैरे काढून देते, तर खूप छान असं पॉझिटिव्ह वाटतं. आणि लक्ष्मी आपली नांदत असते घरात हे असं केल्याने. लक्ष्मी येते घरात, आपल्या घरात म्हणजे निगेटिव्हिटी राहत नाही सॉरी. तर चला इथं पूजा करून घेतलेली आहे, स्वस्तिक वगैरे काढलेलं आहे, तिथं पण पूजा करून घेतली. आणि मस्तपैकी धूप वगैरे लावून खूप छान वाटत होतं. बाहेर बघू शकता तुम्ही किती ऊन पडल्यासारखं वाटते. 8सुद्धा अजून वाजलेले नाही आहेत आणि खूप असं ऊन पडल्यासारखं वाटते बाहेर. तर त्याच्यानंतर ना आहे ना मी देवपूजा करायला घेतली. कारण कसं सकाळी देवपूजा झाली तर मग असं छान पण वाटतं घरात आणि दुसऱ्या कामाला आपण मोकळे होतो. देवपूजा राहिली तर मग असं वाटतं काहीतरी राहिलं आहे आपलं, म्हणजे दुसऱ्या कामात मग मन नाही लागत. माझं तर असंच होतं, जोपर्यंत देवपूजा मी करत नाही तोपर्यंत माझं काही दुसऱ्या कामात मन लागत नाही. म्हणून आधी जे आहे ना मी देवपूजा करून घेत असते. तर इथे सगळे देव धुवून घेतलेले आहेत आणि देवघर थोडं छोटंच आहे, मला मोठं देवघर घ्यायचं आहे. तर बघू आता लवकरच घेणार आहे मी. देवघर खूप छोटं पडायला लागले आणि म्हणजे त्याच्यात देव एवढे म्हणजे जवळजवळ ठेवावे लागतात, एवढे जवळजवळ देव ठेवू नये. तर असं देवघर छोटं असल्यामुळे हे देवघर खूप जुनं आहे, माझ्या सासू सासऱ्यांनी घेतलेलं जुनं देवघर आहे म्हणून हे असं आहे छोटंसं. तर आता मी नवीन घेणारच आहे मोठं मस्तपैकी माझ्या आवडीने. तर बघू कधी होतं ते, नक्कीच तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल देवघर मी कसं घेते ते. तर इथे धूप वगैरे लावून दिलेले आहे. मला अगरबत्ती पण असते, पण अगरबत्तीपेक्षा मला धूप खूप आवडते. कारण काय माहिती, धूप जर लावले ना घरात एकदम असं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. मला धूप खूप आवडते, मी धूपच लावत असते जास्त करून. अगरबत्ती पण लावते पण मग धूप जास्त आवडते. इथं देवपूजा वगैरे झालेली आहे. आज काही स्वयंपाक करायचा नव्हता, माझा उपवास होता. पण टिफिन नेणार नव्हते आणि कोणीच जेवायला नव्हतं. सासूबाई सकाळी गेले होते कंपनीत, मग काय त्यांचं पण जेवण वगैरे नव्हतं. आणि होतं ते थोडंफार रात्रीचं भाजी वगैरे नाश्ता वगैरे करून मग झालं असतं, म्हणून नाश्ताच केलेला होता. स्वयंपाक काय केलेला नव्हता. मग डायरेक्टली किचन आवरायला घेतलं, भांडे वगैरे घासून घेतले. कारण कसं किचन आवरलं का मग टेन्शन राहत नाही अजिबात. कारण मग पाणी पण येणार होतं आज. मग पाणी आलं का मग भांडे वगैरे घासायला लागतात, परत हांडे वगैरे घासायला लागतात. म्हणून मग किचन सगळं आवरलेलं असलं की बरं पडतं. किचनमध्ये खूप पसारा झाला तर मग ते नुसतं इकडं ठेव का तिकडं ठेव असं होऊन जातं. किचन तरी बऱ्यापैकी थोडं मोठं आहे, लहान वगैरे नाही आहे जास्त, होऊन जातं म्हणजे. तर इथं पाणी येणार होते, म्हणजे पाणी काही अजून आलेलं नव्हतं, तरी पण मी घासून वगैरे ठेवत होते. कसं पाणी आल्यावर खूप घाईघाई होऊन जाते. आणि हा कपडा आहे ना, आता ऊन एवढं पडतं आहे की पाणी खूप असं म्हणजे थंडच होत नाही. महाट हा जुनाच आहे, पण मग कसं याच्यात पण खूप थंड पाणी होत होतं, पण ऊन एवढंच पडत आहे की त्याच्यात एवढंसुद्धा आता थंड पाणी होत नाही. म्हणून मग तो कपडा होता तो मी असा त्याला हे करून दिलेला आहे, गुंडळून दिलेला आहे. आणि त्याच्यावर पाणी टाकत असते. जेव्हा पण मी पाणी प्यायला आले तेव्हा पण मी पाणी टाकत असते. आणि जो कोणी पाणी पिईल त्याला सांगते की पाणी टाकून देत जा. असं त्याच्याने काय होतं माहिती आहे का, आपल्या माठातलं पाणी दिवसभर थंड असतं आणि प्यायलासुद्धा. तसं म्हणजे फ्रीजमध्ये पण बॉटल्स वगैरे ठेवू शकतो, पण फ्रीजमधलं पाण्याने कसं तहानच भागत नाही आणि सर्दी वगैरे लगेच होते. म्हणून माठातलं पाणी आवडतं, मटक्यातलं मस्त थंडगार पाणी. आणि फ्रीजमध्ये खूपच असं झंझट राहते, बॉटल्स भरा आणि मग ते परत खाली झाली का परत भरा, परत खाली झाले का परत भरा, ते मला एक झंझटच वाटतं डोक्याला. म्हणून मी बॉटल्स पण भरत नाही, त्याच्याने सगळ्यांना सर्दी वगैरे पण होते आणि तहान पण भागत नाही. आणि शरीरासाठी फ्रीजचं पाणी चांगलंसुद्धा नाही, म्हणून फ्रीजचं पाणी जेवढं प्यायचं टाळता येईल तेवढं टाळत जावा. कारण आम्ही तर अजिबात फ्रीजचं पाणी पित नाही, कोणीच घरात पित नाही. आणि हा कपडासुद्धा पूर्णपणे ओला करून घेतलेला आहे, पूर्ण कोरडा झालेला होता तो. परत त्याला धुवून घेतलं आणि मस्त ओला करून घेतला. हांडे वगैरे जे आहे पाणी यायच्या आधीच घासून घेतले, कारण कसं मग पाणी आलं का नुसतंच भरायचं काम राहील म्हटलं. म्हणूनच त्या आधी जे हांडे वगैरे सगळे घासून इथं मस्त किचनमध्ये व्यवस्थित स्थिरपणे ठेवून दिलेले आहेत. त्याच्यातलं पाणी जे आहे ते मस्त निथरून जाईल म्हटलं. त्याच्यानंतर घरात जे साफसफाई डस्टिंग राहते आपले रोजचेच, हे इकडं तिकडं अस्तव्यस्त सामान पडलेलं असतं रोजचंच, ते मी करून घेत असते. रोजच्या रोज डस्टिंग करून घेत असते. एक दिवस पण डस्टिंग नाही केले का मग घर खूप असं
विचित्र वाटतं. म्हणजे आपण कपडे वगैरे हे कामं जर करायला लागलो ना, मग डस्टिंग वगैरे जर राहून गेली तर खूप असं म्हणजे घाण वाटतं घरात. म्हणून मी रोजच्या रोज मी डस्टिंग करून घेत असते, सगळं पुसून वगैरे घेत असते. म्हणजे कसं धूळ वगैरे येतच असते आपल्या घरात. घर किती पण पॅक असलं तरी धूळ बारीक धूळ अशी बसतच असते. ती मी सगळी पुसून वगैरे घेत असते, कारण बाळाच्या खेळण्या वगैरे सुद्धा पडलेल्या असतात, ते तर बाळ तोंडात घालतो. तर बाळसुद्धा उठून गेलेलं होतं, बघू शकता तुम्ही. त्याला झोका चालू आहे. ते असंच करतं. मी काम करत असले की थोडासा पण आवाज आला तर लगेच उठून जातं ते. त्याला खूप म्हणजे असं जपून काम करावं लागतं, नाहीतर उठून जातो आणि कामसुद्धा काहीच करून देत नाही. डस्टिंग वगैरे करून झाडू बिडू मारून घेतला आणि त्याच्यानंतर घर वगैरे पुसायला घेतलं. सगळ्यात म्हणजे मी 2दा असं फेरफटका मारत असते घराला. मॉपने सुद्धा पुसत असते, पण मला मॉपने एवढं काही आवडत नाही, म्हणून मी बसून जास्त पुसत असते कपड्याने. मॉपने कधीतरी टाईम वगैरे नाहीच आहे, बाळ करूनच देत नाही आहे जास्त काही, तर मग त्यावेळेस मी मॉप घेते पोचा मारायला. नाही तर मी जे आहे कपड्यानेच पुसत असते. पहिलं एक वेळा सगळं पुसून घेते, मग परत एक कपडा स्वच्छ असं पाण्यामधून काढून परत एकदा कपडा मारून घेते पूर्ण घराला. घर पूर्ण तसं जर केलं ना, घर पूर्णपणे स्वच्छ होऊन जातं. आणि इथं पाणी आलेलं होतं, लगेचच मी पुसायला घेतलं. पुसून झालं आणि लगेच पाणी आलं. लगेच मग हांडे वगैरे तर घासलेलेच होते. लगेच ते माठसुद्धा भरून घेतला आणि लगेच कपडासुद्धा मी तो गुंडाळून देत आहे, कारण कसं पाणी थंड होईल. उन्हाळ्याचं आता खूप तहान लागायला लागले आहे. तासाला ग्लासभर माणूस पाणी पित असतं, एवढी तहान लागले, कारण मग ऊनसुद्धा खूप पडतं आहे. आणि चला मग इथं पाणी वगैरे भरून घेत आहे मी. असेच किती सारे कामं असतात सकाळपासून, म्हणजे एक झालं का एक हाती येतच, एक झालं का एक हाती येतच. तर आपण सकाळी एवढ्या पहाटे उठलेलं असतं, तरी 12 वाजेपर्यंत काही काम संपत नाही. तर लवकर उठलो तरच आपली कामं होतात पटापट. जर थोडासा पण वेळ झाला तर कामं पूर्ण दिवसभर आपल्याला पुरून राहतात. त्यामुळे मला काही लेट उठायला आवडत नाही. जेवढं मी लवकर उठायचा म्हणजे लवकर उठायचा प्रयत्न करत असते, जेवढं लवकर उठता येईल तेवढं. कारण कसं बाळमुळे एवढं लवकर उठता येत नाही, तो उठूनच देत नाही, खूप त्रास देतो. तर इथं उपवास होता, सगळी माझ्या घरातली कामं आवरून घेतली. त्यानंतर मी जे आहे साबुदाणा खिचडी करायला घेतली. काही वेपर्स नाही, सॉरी, ते चकल्या असतात ते फ्राय केले, म्हणजे सॉरी तळले. कारण कसं खिचडी मला आहे ना, म्हणजे निवांत सगळं आवरल्यावर मस्त गरम गरम खायला आवडते, आणि त्याच्यासोबत आहे ना मस्त मिरची तळते मी. तर असं असतं माझं सकाळपासून तर 12 वाजेपर्यंतचं रुटीन. बाळसुद्धा झोपलेलं आहे, तुम्हाला आवाज येत असेल. मी रेकॉर्ड करताना तो चळवळ त्याची चालूच आहे. तर इथं तेल थोडं जास्त होतं म्हणून कमी करून घेता येते, पोळ्यांना वापरता येईल. तर असं होतं माझं रुटीन. आता खिचडी करते, मस्त खाते आणि थोडंसं आता बाळाला बघते. परत आपल्या व्हिडिओचं एडिटिंग वगैरे आहेच. तर चला बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगत जावं. तर चला बाय, भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.